कसे आहात सगळे? मजेत ना? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अभ्यास करताय ना? नमस्कार, मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं श्रद्धाज लॉ लेक्चर्समध्ये खूप खूप स्वागत करते. प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आपल्यापैकी प्रत्येकजण हा त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये सहभागी होत असतो. तर नेमके हे कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय असतात, तर ते कशा प्रकारचे असतात? तर यात बघू शकतो आपण, काही ओरल असतात, काही तोंडी असतात, काही लिखित असतात, तर काही एक्सप्रेस्ड असतात. तर नेमके कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा बघावा लागेल. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा 1 सप्टेंबर 1872 रोजी लागू करण्यात आला, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात हा लागू करण्यात आला होता. यामध्ये एकूण 1 ते 266 सेक्शन्स आहेत. आता आपण पाहूयात या सेक्शन्सचे भाग कसे करण्यात आले आहेत. तर सेक्शन 1 ते 72 पर्यंत याचे जे जनरल प्रोव्हिजन्स आहेत त्या दिलेल्या आहेत. यामध्ये काय असतं, त्याचे डेफिनेशन्स असतात, त्याच्याबद्दल इंट्रोडक्टरी पार्ट असतो. परत सेक्शन 73 to 123 मध्ये सेल्स आणि गुड्सबद्दल माहिती दिलेली आहे. सेक्शन 124 to 147 मध्ये इंडेमनिटी आणि गॅरंटीबद्दल माहिती दिलेली आहे. सेक्शन 148 to 181 हे बेलमेंट आणि प्लीज म्हणजे काय ते सांगतात. तर सेक्शन 182 to 238 हे एजन्सीबद्दल माहिती देतात. सेक्शन 239 to 266 हे पार्टनरशिपबद्दल सांगतात. पण इन 1930 म्हणजे स्वातंत्र्यानंतर काय झालं, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि जो दुसरा पार्ट आहे सेक्शन 73 to 123 हा काढून त्याचं सेपरेट सेल्स अँड गुड्स ॲक्ट हा करण्यात आला 1930 मध्ये. आणि सिमिलरली लास्ट पार्ट म्हणजे 239 to 266 सेक्शन्स जे आहेत ते सेपरेट काढून त्याचा सेपरेट पार्टनरशिप ॲक्ट ऑफ 1932 हा करण्यात आला. आता आपण एक कॉन्ट्रॅक्टमधली मोस्ट इम्पॉर्टंट फ्रेज आहे ती बघूया, की ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर अग्रीमेंट बट ऑल अग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट. म्हणजेच काय, तर सगळे कॉन्ट्रॅक्ट हे अग्रीमेंट असतात, पण सगळेच अग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट असतातच असं नाही. तर हे का, हे जाणून घ्यायसाठी आपल्याला एक चेन आहे, वर्ड्सची जी चेन आहे ती बघावी लागेल. त्यामध्ये कोणते कोणते स्क्रीनवरती तुम्हाला दिसू शकेल. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रपोजल, दुसरं आहे प्रॉमिस, तिसरं आहे कन्सिडरेशन, चौथं आहे अग्रीमेंट, पाचवं आहे एन्फोर्सेबल आणि सहावा आहे कॉन्ट्रॅक्ट. ज्यावेळेला एखादं प्रपोजल ह्या सगळ्या कंडिशन्स फुलफिल करतं तेव्हाच ते कॉन्ट्रॅक्ट हे होऊ शकतं. आता आपण ही वर्ड्सची जी चेन आहे ती एका एक्झाम्पलनुसार समजून घेऊया. तर एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. A offers to sell his mobile for ₹15,000 to B. म्हणजेच काय, एनी बीला ऑफर केली की मी माझा मोबाईल तुला 15,000 रुपयामध्ये देतो आणि बीने ती ॲक्सेप्ट केली. ज्या वेळेला एची ऑफर बी ॲक्सेप्ट करतो त्यावेळेला ते होतं प्रॉमिस. ते प्रपोजल हे प्रॉमिस होतं. सेक्शन 2B इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 हेच डिफाईन करतं की प्रॉमिस म्हणजे काय. तर त्यात असं दिलेलं आहे, when a person to whom the proposal is made signifies his assent thereto, the proposal is said to be accepted, and once proposal accepted becomes a promise. The agreement create व्हायला नुसतं प्रॉमिस असून चालत नाही, तर त्याबरोबर कन्सिडरेशनची पण गरज असते. या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं, एने बीला प्रॉमिस केलं. पण काय प्रॉमिस केलं, एने बीला प्रॉमिस केलं की तो त्याचा मोबाईल 15,000 रुपयाला बीला विकणार. मग यामध्ये कन्सिडरेशन काय आलं, तर एला 15,000 रुपये मिळत आहेत आणि बीला हा मोबाईल मिळतोय, तर हे आहे कन्सिडरेशन. मग जेव्हा एखाद्या प्रॉमिसबरोबर कन्सिडरेशन ॲड होतो त्यावेळेलाच ते ॲग्रीमेंट म्हणतात. तर हे सांगतं सेक्शन 2H. ते असं डिफाईन करतो की एव्हरी प्रॉमिस अँड सेट ऑफ प्रॉमिस फॉर्मिंग अ कन्सिडरेशन फॉर इच अदर इज ॲन अग्रीमेंट. तर ही झाली ॲग्रीमेंटची डेफिनेशन. आता आपण वरच्या फ्रेजमध्ये पाहू शकतो की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲग्रीमेंट तर असतं, म्हणजे हे तर नक्की आहे की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲग्रीमेंट असणार. पण मग कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर सेक्शन 2E इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचं असं सांगतं की ॲन ॲग्रीमेंट एन्फोर्सिएबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. तर डेफिनेशननुसार असं आहे की असेच ॲग्रीमेंट्स जे आपण कायद्यानुसार अंमलात आणू शकतो त्यालाच आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकतो किंवा तेच व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असतं. पण मग हे ओळखायचं कसं की कोणते ॲग्रीमेंट हे कायदेशीररित्या अंमलात आणले जाऊ शकतात आणि कोणते नाही.
तर हे ओळखण्यासाठी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या सेक्शन 10 मध्ये काही इसेन्शियल कंडिशन्स दिलेल्या आहेत. मग एखादं कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट आहे हे ओळखण्यासाठी काही कंडिशन सेक्शन 10 मध्ये दिलेल्या आहेत. तर त्या कोणत्या हे आपण पाहू शकतो. या फ्लोचार्टमध्ये आपण पाहू शकतो. त्यामध्ये आहे पहिलं ॲग्रीमेंट, जे की आपण आत्ताच डिस्कस केलं. दुसरं आहे कंपेटंट पार्टीज. कोणताही कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी योग्य पातळीच्या किंवा योग्य पार्टीज असणं खूप गरजेचं असतं. तर ही सेकंड कंडिशन आहे. तिसरी आहे कन्सिडरेशन, जी आपण आत्ताच पाहिली. चौथं आहे फ्री कन्सेंट. जेव्हा एखादं ॲग्रीमेंट होतं किंवा एखादं कॉन्ट्रॅक्ट होतं तर त्यावेळेला त्या दोन्ही पार्टीजची सहमती असणं खूप गरजेचं असतं. त्याला फ्री कन्सेंट म्हणजे त्यांची सहमती असणं आणि ती कोणत्याही भीतीशिवाय कोणत्याही दबावाशिवाय असणं हे गरजेचं असतं. त्यामुळे तिथं फ्री कन्सेंट हा शब्द टाकण्यात आलेला आहे. आणि पाचवं आहे इंटेन्शन टू बाउंड लिगली. म्हणजे नुसतंच ॲग्रीमेंट आहे याचा उपयोग नाही, तर ते कायदेशीररित्या अंमलात आणलं गेलं पाहिजे असं त्यांचं इंटेन्शन असलं पाहिजे. आणि चौथं आहे असे ते कॉन्ट्रॅक्ट ते ॲग्रीमेंट असं नसलं पाहिजे की जे एक्सप्रेसली वॉइड आहे. म्हणजे ते कायद्यामध्ये आधीच सांगितलेलं आहे की असे कोणतेही कॉन्ट्रॅक्ट आपल्याला करता येणार नाही असं ते कॉन्ट्रॅक्ट नसावं. प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये पाहूया. तर पहिलं आहे कंपेटंट पार्टीज. तर कंपेटंट पार्टीज म्हणजे काय? जेव्हा आपण एखादं कॉन्ट्रॅक्ट करतो त्यावेळेला त्या दोन्ही जे पक्ष आहेत किंवा ज्या पार्टीज आहेत त्या पहिले एकतर मेजर पाहिजेत. म्हणजे त्यांचं वय वर्ष 18पेक्षा पूर्ण पाहिजे. त्यांचं वय 18पेक्षा जास्त पाहिजे. दुसरं आहे साऊंड माइंडेड. साऊंड माइंडेड म्हणजे काय? जेव्हा आपण एखादं कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करतोय किंवा आपण एखादं कॉन्ट्रॅक्ट सहभागी होतोय त्यावेळेला त्या माणसाची किंवा त्या व्यक्तीची मानसिक स्थिती अगदी योग्य असली पाहिजे. त्यांना काय अयोग्य, काय बरोबर, काय चुकीचं यातला डिफरन्स करता आला पाहिजे, यातला फरक करता आला पाहिजे, तरच ते साऊंड माइंडेड म्हणलं जातं. समजा एखाद्या व्यक्तीने नशेमध्ये असताना कॉन्ट्रॅक्टमध्ये साईन केली असेल किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये सहभागी झाला असेल आणि नंतर त्याच्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट साईन केलं त्यावेळेला आपण त्या मनस्थितीत नव्हतो किंवा आपण शुद्धीत नव्हतो. तर ही परिस्थिती टाळण्यासाठी कंपेटंट पार्टीजमध्ये ही कंडिशन टाकण्यात आलेली आहे की ती पर्सन ही साऊंड माइंडेड असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि यात अजून एक शेवटची गोष्ट दिलेली आहे की पर्सन मस्ट नॉट बी इन्सेन. म्हणजे की तो व्यक्ती जेव्हा कॉन्ट्रॅक्टमध्ये सहभागी होतो त्यावेळेला तो वेडा नसला पाहिजे. मगाशी आपण पाहिलं की कॉन्ट्रॅक्टमध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी एज लिमिट हे 18 वर्ष आहे. पण याचा अर्थ असा होतो का की 18 वर्षांखालचे कोणीच कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करू शकत नाही? तर नक्कीच ते कॉन्ट्रॅक्टमध्ये सहभागी होऊ शकतात, पण त्यांच्या गार्डियन थ्रू, त्यांचे जे कोणी पालक असतात त्यांच्याद्वारे हे मायनर्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करू शकतात. आता आपण पुढचं बघूया, ते आहे लीगल इंटेन्शन. हे खूप गरजेचं आहे, कारण जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन्ही पार्टीचं एकमेकांना कायदेशीररित्या बांधील करायचं कोणतंच इंटेन्शन नसेल किंवा असं कोणताच त्यांचा मानस नसेल तर ते कॉन्ट्रॅक्ट होतच नाही. ते फक्त एक ॲग्रीमेंट राहतं. त्यामुळे ही सेकंड कंडिशन जी दिलेली आहे की त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लीगल इंटेन्शन असणं फार गरजेचं आहे. हे आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. समजा मी माझ्या भावाला असं म्हणते की जर तू तुझ्या ग्रॅज्युएशनमध्ये 80% जास्त मार्क्स मिळवले तर मी तुला एक बाईक घेऊन देईन. हो, तुला हवी ती बाईक मी घेऊन देईन. आणि माझा भाऊ हे लक्षात ठेवून खूप मेहनतीने अभ्यास करतो आणि त्याला खरंच 80% मिळतात. आणि मी नंतर त्याच्या रिझल्ट्स नंतर समजा मी म्हटलं की कसली बाईक, मी जस्ट असंच म्हणले होते तुला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी, तर तो माझ्या अगेन्स्ट कोर्टात केस करू शकतो का? तर नाही, कारण ह्या ॲग्रीमेंटमध्ये असं कोणतंही लीगल इंटेन्शन नव्हतं किंवा असं कोणतंही इंटेन्शन नव्हतं की एकमेकांना आम्ही लीगली बाउंड करतोय किंवा हे असं नाही केलं तर ही अशी पनिशमेंट आहे, असा कॉन्ट्रॅक्ट आम्ही कोणतंही केलेलं नव्हतं. त्यामुळे हे ॲग्रीमेंट हे लीगली एन्फोर्सेबल अजिबात नाही आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. समजा मी ॲमेझॉन किंवा कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग साईटवरून एक ओव्हन ऑर्डर केला. त्यासाठी मी त्याची जी काही किंमत आहे समजा 20,000 रुपीज मी पे केले. पण त्यांनी मला दिलेल्या वेळेत कोणताही ओव्हन मिळालेला नाही. तर मी त्या कंपनीच्या अगेन्स्ट केस करू शकते का? तर येस. कारण इथे क्लिअरली कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन असतं की या वेळेपर्यंत आम्ही तुमची वस्तू डिलिव्हर केली नाही तर तुम्हाला रिफंड मिळेल किंवा
तुम्ही क्लेम करू शकता. ह्या गोष्टी तिथे मेन्शन असतात आणि तिथे एक इंटेन्शन असतं की एकमेकांना लीगली बाउंड करायचं. तर हा फरक समजून घेणं फार गरजेचं आहे. तर आपण पुढचं पाहूया, ते म्हणजे फ्री कन्सेंट. तर फ्री कन्सेंट म्हणजे काय? तर एखादी पार्टी जर कॉन्ट्रॅक्टमध्ये पार्टिसिपेट करत असेल तर त्याला अनुमती किंवा सहमती ही कोणत्याही भीतीशिवाय किंवा कोणत्याही दबावाशिवाय ही असली पाहिजे. याला फ्री कन्सेंट म्हणतात. समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टला कन्सेंट ही ह्या स्क्रीनवरती दिसलेल्या गोष्टींद्वारे घेतलेली असेल तर ती फ्री म्हणता येत नाही. यामध्ये काय काय आहे? तर यामध्ये फ्रॉड आहे, कोएर्जन आहे, मिस्टेक आहे, मिसरिप्रेझेंटेशन आहे आणि अनड्यू इन्फ्लुएन्स आहे. काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. जसं की या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. समजा एखादी व्यक्ती आपल्याला चाकूचा धाक दाखवून जर कॉन्ट्रॅक्ट साईन करायला लावत असेल तर ती फ्री कन्सेंट म्हणता येणार नाही. पण दुसरं एक्झाम्पल पाहूया. समजा एने बीला हे कुत्रं विकत द्यायचं ठरवलं, पण एनी बीला त्यावेळेला हे सांगितलेलं नाही किंवा हे डिस्क्लोज केलं नाही की हे कुत्रं पिसळलेलं आहे. तर अशा प्रकारे एखादी गोष्ट डिस्क्लोज न करणे हे सुद्धा फ्रॉड असतं आणि हे फ्रॉडलंटली त्याची कन्सेंट घेतलेली असते. त्यामुळे ती फ्री कन्सेंट हे म्हणताच येणार नाही. आता आपण पुढचं पाहूया, ते म्हणजे ॲग्रीमेंट मस्ट नॉट बी डिक्लेअर्ड ॲज व्हॉइड. तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये असे काही सेक्शन्स दिलेले आहेत जे की स्पेसिफिकली सांगतात की कोणते ॲग्रीमेंट्स हे व्हॉइड आहेत. तर ते सेक्शन 24 to 30 दिलेलं आहे की कोणते कोणते ॲग्रीमेंट्स हे व्हॉइड मानले जातात. जसं की एखादं ॲग्रीमेंट हे रिस्ट्रेंट ऑफ मॅरेजसाठी असेल किंवा रिस्ट्रेंट ऑफ ट्रेडसाठी असेल तर ते ॲग्रीमेंट व्हॉइड आहेत असं सेक्शन 24 to 30 ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे असं कोणतंही ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट होऊच शकत नाही. या व्हिडिओमध्ये आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचं इंट्रोडक्शन करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण ॲग्रीमेंट म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे सगळं समजून घेतलेलं आहे आणि आय होप ते तुम्हाला समजलं असेल. पण नुसतं समजून उपयोगाचं नसतं, तर ते आपल्याला प्रेझेंटही करता आलं पाहिजे. त्यासाठी मी काही माझ्या नोट्स काढलेल्या आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं एंड ऑफ द व्हिडिओ मी माझ्या नोट्सबद्दल माहिती देणार आहे. तर माझ्या नोट्स या टॉपिकच्या तुम्हाला मिळतील, त्या PDF स्वरूपात मिळतील आणि त्यासाठी काही आपण नॉमिनल चार्जेस ठेवलेले आहेत, जे तुम्हाला पे करावे लागतील. मी डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देईन, त्या थ्रू तुम्हाला ते नोट्स मिळू शकतील.